सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री गणरायाच्या चरणी त्रिवार वंदन करून राष्ट्रसेवा युवक संघटना सालाबाद प्रमाणे याही वर्षी सादर करीत आहे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर प्रकाश टाकणारं ऐतिहासिक लघुनाट्य आग्र्याहून सुटका, आग्र्याहून सुटका, आग्र्याहून सुटका. हिंदुस्तान सोन्याचा धूर निघणारा प्रदेश, जिथं धर्म, कला, संस्कृती, विद्वत्ता हे सगळं नांदत होतं. या हिंदुस्थानाची स्वर्गाला देखील भुरळ पडत. नजर लागली. खैबर खिंडीतून टोळझाड आली आणि ती येतच गेली, लुटत राहिली आणि बघता बघता हिंदुस्तान पादाक्रांत झाला. काबूल ते बंगाल मुघली सत्तेचा परचम लहरू लागला आणि या मुघली सत्तेचा केंद्रबिंदू झाला तो आग्र्याचा लाल किल्ला. आजपर्यंत सत्तांध असलेला लाल किल्ला आता धर्मांध वाटू लागला. याला कारण एकच, औरंगजेब. तेरा ये घमंड एक दिन उतर जाएगा. तेरे पापों का हिसाब करने वाला एक दिन जरूर आएगा. कौन आएगा? तेरा ईश्वर तो नहीं आया बचाने के लिए तुझे, तो किसमें इतनी हिम्मत है जो हमसे मुकाबला करे? याच वेळी सह्याद्रीच्या कुशीत आणि मराठी मातीच्या कुशीत एक स्वप्न आकाराला येत होतं. स्वप्न नव्हतं ते, तो एक अंगार होता. गोरगरीब जनतेचा तारणहार होता. शाहीच त्याला शास्त घडवली होती आणि नुकसान भरपाई म्हणून बादशाहची सुरत बदसुरत केली होती.
मुजरा राजे. बोला हिरोजी. राजे, सुरतीच्या मोहिमेमध्ये आपल्या अंदाजापेक्षा जादाचीच संपत्ती हाताशी लागली आहे. अहो, करोडोहून खजिन्यात जमा झाल्यात. गड्यांनो, आऊ साहेबांच्या प्रेरणेतून आम्ही स्वराज्याची शपथ घेतली. तुम्हा सारखे कित्येक जण आमच्या पाठीशी हर हर महादेवची घोषणा देऊन उभे राहिले. त्यामुळेच हा पराक्रम आपण करू शकलो. पण या आधी 3 वर्षे तो शाहिस्ते खान आपल्या स्वराज्यामध्ये तळ ठोकून बसला होता. 1.5 लाख लोक 3 वर्षे आपल्या रयतेवर जुलूम, अन्याय आणि अत्याचार करत होते. आणि म्हणूनच मोगलांच्या कानाखाली सणसणीत चपराक लावण्यासाठी आम्ही सुरतेची मोहीम आखली. आमच्या स्वराज्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर आम्ही देखील गाढवाचे नांगर फिरवू शकतो. हे संपूर्ण जगाला दाखवून द्यायचा इरादा होता आमचा. राजे, बोला बहिरजी. आत्ताच एक खबर आल्या. लाल महालावर केलेल्या हल्ल्यामुळं, सुरतेच्या लुटीमुळं औरंगजेब चांगलाच चिडलाय. यानं आता त्याचा खासम खास सरदार मिर्झा राजे जयसिंग याला 80,000ची फौज घेऊन आपला बंदोबस्त करण्यासाठी दखनेत पाठवले. जगदंब जगदंब. पुन्हा एक आक्रमण आणि पुन्हा आमची रयत भरडली जाणार. मिर्झा राजा एका पाठोपाठ एक गड किल्ले सर करू लागला. स्वराज्य वाचवायचं की जीवाभावाची माणसं, हा पेच महाराजांच्या समोर पडला आणि राजे आपल्या रयतेसाठी 2 पावलं मागे यायला तयार झाले. आता राजांच्या समोर एकच मार्ग उरला. शिवाजी राजे मिर्झा राजेसोबत तह करण्यास तयार झाले. स्वराज्य. राजा जी, मेरे ख्याल से आप भूल जाए कि आप स्वतंत्र हैं, सार्वभौम हैं. कबूल आहे. म्हणाल तर आम्ही आपली गुलामगिरी पत्करण्यास तयार आहोत, पण आपली, मुघलांची नाही. मिर्झाजी, आम्ही आपल्या समोर नतमस्तक होऊ, पण मिर्झाजी एक गोष्ट ध्यानी ठेवा. हा आदर तेव्हाच द्विगुणित होईल जेव्हा आपण स्वतः दिल्लीच्या तख्तावर बसाल. राजा जी, ये क्या कह रहे हैं आप? हाँ मिर्झाजी, आपने सही सुना. मला सांगा, आपल्याकडे ती पात्रता नाही? केवळ हिंदुस्थानच नव्हे तर मध्य आशियाच्या बल्क प्रांतापर्यंत मोंगली सत्तेचा झेंडा नेला तो तुमच्या सारख्या राजपुतांनी. पंजाब, बंगाल, आसाम या संपूर्ण प्रांतामध्ये मोंगली सत्ता तुम्ही मजबूत केली तर राजाजी, हा आहे तुमच्या पराक्रमाचा लौकिक. पण याचं श्रेय जातं कुणाला? त्या औरंगजेबाला. मिर्झाजी, अजून देखील वेळ गेलेली नाही. ये ऐसी बातों में उलझना हमारी फितरत नहीं है राजा जी. आपको सुलहनामे पर मोहर लगानी पड़ेगी. मुगलिया सल्तनत के प्रति अपनी वफादारी साबित करने के लिए आपको बादशाह से मिलने आगरा जाना होगा. बऱ्याच चर्चेनंतर मिर्झा राजांच्या बरोबर झालेल्या तहानुसार शिवाजी राजे आग्र्याला जायला तयार झाले. जहांपनाह, आपकी सालगिरह पर शिवा आगरा आने के लिए राजी हो गया हुजूर. बुलाओ बुलाओ शिवा को, जश्न सालगिरह पर बुलाओ. हमारी शानो शौकत देखकर उसकी आंखें चकाचौंध होनी चाहिए. और इसी लाल किले के दीवाने आम में सारे हिंदुस्तान के सामने हम उसे उसकी औकात दिखा देंगे. आपको क्या लगता है हम उस नामाकुल को फिर से बख्श देंगे? नहीं, पछताएगा. शिवा यहाँ आकर जरूर पछताएगा.
राज मिर्झा राजानं बेल भंडारा उचलून सुरक्षिततेची हमी तर घेतल्या, पण त्या उलट्या काळजाच्या औरंगजेबाची कोण हमी देणार? आपण म्हणताय ते खरं आहे येसाजी, परंतु औरंगजेबाच्या भेटीचं फरमान आलंय आणि शंभूराजांनाही सोबत घेऊन आम्हास जावं लागेल. शंभूराजे कुठंही जाणार नाहीत. राजे, बादशहासोबत तुमचं काय बोलणं झालंय हे आम्ही जाणत नाही, पण शंभूराजे साहेब राजे शंभूराजे कुठंही जाणार नाहीत. आऊसाहेब, शंभूराजे मुघलांचे 5000 मनसबदार आहेत. त्यांना आग्र्याला तर घेऊन जावं लागणारच. राजे, पण आऊसाहेब, शंभूराजांना आम्ही सोबत घेऊन जातोय ते स्वराज्याचे भावी राजे म्हणूनच. हे सगळं ठीक आहे, पण तिथल्या धोक्याचं काय? राजे, आग्र्यात केवळ क्रूर कर्मा औरंगजेब आपली वाट बघत नाहीये. तुटलेली बोटं, लुटलेली सुरत, या सगळ्यामुळे झालेला अपमान सुद्धा तुमची वाट बघत असेल. शतकोन शतक हा हिंदुस्थान आपल्या टाचेखाली चिरडणाऱ्या अफाट मुघल साम्राज्याला एक हिंदू राजा आव्हान देतो म्हणून रोखणाऱ्या नजरा आणि उगारलेल्या समशेरी तुमची वाट बघत असतील राजे. पण अशा या द्वेषाच्या मळव्यात तुम्ही या निष्पाप लेकराला नेताय. सिंहाचा छावा फक्त 9 महिन्यांचा असतो आऊसाहेब, तेव्हाही त्याची आई त्याला शिकार करायला घेऊन जातेच. आम्ही तर शिवसिंहाचे छावे आहोत. चांगलंच पडवून ठेवलंय लेकराला. आऊसाहेब, आपणच तर पडवलंय. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची. वा वा शंभूराज, छावा असावा तर असा. आऊसाहेब, या आग्रा भेटीमध्ये स्वराज्याच्या भावी राजाला दिल्लीच्या तख्ताची आणि दिल्लीच्या त्या तख्ताला मराठी रक्ताची ओळख पटेल. बहिर्जी जी, तुम्हाला आग्र्याच्या वाटेवर पुढे जावे लागेल. आग्र्यामध्ये आमच्याबद्दल जेवढ्या काही अफवा पसरवता येतील तेवढ्या पसरवायची व्यवस्था करा. वय वय राज. आमच्या सोबत बाजी सर्जेराव जेधे, रघुनाथ पंत, बहिर्जी, त्र्यंबक पंत डबीर, हिरोजी फरजंद, येसाजी कंक, रामजी पांगेरा ही मातब्बर मंडळी असतील. जी राज. आग्रा भेटीचं हे राजकारण जर साधलं तर आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आणि जिंजीत यांना नेस्तनाबूत करून स्वराज्य निर्भय बनवता येईल. आम्हास आता तातडीनं निघावं लागेल. बादशहाच्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधी आम्हास आग्र्यास पोहोचायचं आहे. बहिर्जी नाईक आग्र्यात जाऊन अफवा पसरवतात आणि मुघल सैनिकांमध्ये शिवरायाविषयी भीती पसरवतात. अरे तुमने सुना क्या? वो शिवा गायब होता है. ऊंची ऊंची छलांगे लगाता है वो. बहुत से जादू करता है. अरे जादूगर है वो, जादूगर. जादू नहीं, काला जादू. उसे सुना है, उसे भूत पिशाच सारे वश में है उसके. बिल्कुल सच कहा बच्चा तुमने. अब कोई बचेगा नहीं यहाँ. शिवाजी से जो भी पंगा लेगा वो अल्लाह को प्यारा हो जाएगा. और सुना है उन्होंने आगरा के चारों ओर भूभूति डाली हुई है. कैसे भूभूति? क्या भूभूति? मृत्यु कवच कहते हैं उसे. और जो भी उसे लांघने की कोशिश करेगा उसकी तुरंत मृत्यु हो जाएगी. सच? बिल्कुल सच. शिवाजी को आना है तो आने दो, शिवाजी को जाना है तब जाने दो. उसके रास्ते की रुकावट मत बनना, उसका पीछा मत करना, वरना नहीं, हम कुछ नहीं करेंगे. हम कुछ नहीं करेंगे. वो शिवा से हम पंगा नहीं लेंगे. नहीं. समझदार हो बच्चे. ए अल्लाह, ए मौला, ए परवरदिगार, इस शिवाजी की मुसीबत से बचा हमें. आणि राजे शंभूराजांच्या सह आग्र्याच्या वेशीला येऊन दाखल झाले. शंभूराजे, समोर काय दिसते तुम्हाला? डोळ्यात खुपणार हिरवं निशाण. हिरवं निशाण तर दिसलं, पण त्या खालचा भव्य लाल किल्ला
तो नाही दिसला तुम्हास? आबासाहेब, अर्जुनाला फक्त डोळा दिसलेला, पक्षी नाही. शाबास शाबास शंभूराजे, यासाठीच इथवर आणलंय तुम्हास. शंभूराजे, आयुष्यात असे काही निर्णायक क्षण येतात जेव्हा तुमच्या पावलातलं बळ जोखलं जातं, तुमच्या मनगटातला कस आजमावला जातो. मग तर आमच्या उसळत्या रक्ताचा अंदाज घेऊच दे त्यांना. त्यांचे सर्व मापदंड वळून पडतील याची खात्री आहे आम्हाला. भले शाबास. बादशहाच्या दरबारात हाच रुबाब कायम ठेवा. शंभूराजे, दिल्लीच्या तख्तालाही मराठी मातीचा स्वाभिमान समजलाच पाहिजे. राजे, सेठ मुलूकचंद आपली वाट पाहत आहे. रघुनाथ पंत, आग्र्यात दाखल होईपर्यंत शहजाद्यासारखा इंतजाम आणि आग्र्यात आल्यावर मात्र आमच्या स्वागतासाठी एकही मातब्बर उपस्थित नाही. तेच तर आश्चर्य वाटतंय आम्हाला. एका राजाने दुसऱ्या राजाशी कसं वागावं हेही या बादशाला कळू नये. निदान शिष्टाचार म्हणून तरी रामसिंगाला स्वागताला पाठवणं गरजेचं होतं. हा जाणून बोजून केलेला अपमान आहे राजे. आमच्या राजांच्या पावलाखाली अपमानाचा अंगार पसरवणार असतील तर लई महागात पडेल त्यासनी. हिरोजी, असल्या क्षुल्लक अपमानांचा विचार करण्यापेक्षा मराठ्यांच्या चिरंतन स्वाभिमानासाठी आपण हजारो मैल दूर आलो आहोत हे ध्यानी ठेवा. राजे, आता आपण पुढे जायला हवं. राजाजी, राजाजी, गुस्ताखी माफ राजाजी. राजे, हे गिरधारीला कुंवर रामसिंग यांचे मुंशी. जी, गुस्ताखी माफ हो राजा जी. कुंवर जी के पहरे आज ही बादशाह के महल पे लगे हैं, इसलिए वो आज नहीं आ पाए. कल आलमगीर के सालगिरह पर कुंवर जी खुद आपको लेने आएंगे. आलमपना, कल के जश्न की पूरी तैयारी हो चुकी है. देश विदेश के राजा महाराजा आपकी खिदमत में आ रहे हैं जहाँपना. पूरे कायनात की आंखें चकाचौंध हो जाएंगी. और कुछ? कल सिवा भी तो आ रहा है. शिवा? आने दो शिवा को. कल पूरे हिंदुस्तान के सामने हम उसे उसके औकात दिखा देंगे. शिवा. आग्र्यात आल्यापासून सतत होणाऱ्या अपमानामुळे राजे भयंकर चिडले होते. तर इकडे महाराजांना कवी लेखण्याची एकही संधी औरंगजेब सोडत नव्हता. अशातच उजाडला प्रत्यक्ष भेटीचा दिवस. तुझं नामाचं चिलखत अंगी भरजरी पोशाख देहावरती. आलमगिराकडे पाय वळविता मानी चढाव कर करती. चिरे टोपाच्या झुमक्यामधले सावधान झाले मोती. हे नेत्रांमधल्या जाग्या झाल्या तेजस्वी भेदक ज्योती. राजाजी, राजाजी, राजाजी की जय हो. हम कुंवर राम सिंह, हम तहे दिल से आपकी क्षमा चाहते हैं. हम वक्त पर नहीं पहुंच पाए. आबासाहेब, अशा भव्य इमारती आपल्या स्वराज्यात का नाहीत? शंभूराजे, गोरगरीब जनतेच्या पाठी सोलवटून मिळवलेल्या या अशा ऐश्वर्यात राहण्यापेक्षा त्या रयतेचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या काळजात राहणं हे स्वराज्याचं मर्म जाणतो आम्ही. या अशा दगडी इमारती बांधण्यापेक्षा माणसांची मनं आणि मनगट बांधणं हे अधिक महत्वाचं समजतो आम्ही. जी आबासाहेब.
राजा जी कुर्नी साथ कीजिए। राजा जी दरबारी रिवाज है ये, कुर्नी साथ कीजिए। शिवाजी राजांची गर्दन केवळ माता आणि मातृभूमी समोरच झुकते, समजलं? धर्मराज युधिष्ठिराच्या राजगादीला, हिंदुस्थानच्या तख्ताला, सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्या सिंहासनाला आमचं वंदन। इन्हें इनकी जगह दिखाओ राम सिंह। जी आइए राजा जी आइए। राम सिंह धीरे बोलिए राजा जी, दरबार में कोई ऊंची आवाज में बात नहीं कर सकता, सजा हो सकती है। राम सिंह हमारे आगे ये कौन खड़ा है? मारवाड नरेश जसवंत सिंह। कोंढाण्याच्या पायथ्याला आमच्या मावळ्यांकडून मार खाऊन पाठ दाखवून पळून गेलेला हा जसवंत सिंग, आणि दरबारात त्याचा दर्जा आमच्यापेक्षा मोठा आहे। राम सिंग आम्हास हे कदापि मंजूर नाही। शांत हो जाए। कैसे शांत राहू राम सिंह? इतने दूर हम बादशाह से मिलने आए, वो एक राजा की हैसियत से। आपका बादशाह हमें मनसबदार समझता है? नहीं राम सिंह, बिल्कुल नहीं। स्वराज्याचा भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही। तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे ये बात अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं। राम सिंह क्या हुआ? जी हुजूर, राजा जी दरबारी रिवाज नहीं जानते, तो हम उन्हें समझा रहे थे। तो इतने तेवर क्यों चढ़े हुए हैं? जी थोड़ी नाराजगी है। फिर खिल्लत तो उन्हें। दक्खनी जागीरदार शहाजी भोसले के फर्जंद शिवाजी को बादशाह औरंगजेब की तरफ से खिल्लत। जहागीरदार राम सिंह, भले आमची गर्दन मारा, पण आम्ही बादशाह समोर जाणार नाही। राम सिंह अब क्या हुआ? राम सिंह खिल्लत नहीं चाहिए। वो आपके सामने नहीं आना चाहते। फिर जहां खड़ा किया है वही दे दो। राजा जी आलमगीर ने आपके लिए खिल्लत भेजी है। राम सिंह, आम्ही राजे आहोत, स्वतंत्र राजे, आणि आम्ही आमचे राज्य आप्तस्वकीयांना फसवून बापाच्या आणि भावांच्या पाठीत खंजीर खुपसून नाही, तर आमच्या मनगटाच्या बळावर उभं केलंय। या स्वराज्याची कृपादृष्टी व्हावी म्हणून आदिलशहा, कुतुबशहा धडपडतात। इंग्रज पोर्तुगीजांच्या पेक्षाही बलाढ्य आरमार आमचं, म्हणूनच आमचा दर्जा बरोबरीचा, या तुमच्या बादशहाच्या बरोबरीचा, आणि तोच मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो। पण भर दरबारात अपमानित करण्याचा बादशहाचा हेतू आम्ही जाणलाय। लक्षात ठेवा, एक वेळा मी मौत पत्करू, पण अपमान नाही। शांत हो जाइए राजा जी और खिल्लत का स्वीकार कीजिए। या बादशाहीच्या गुलामीच्या खिल्लती स्वीकारण्यापेक्षा स्वराज्यासाठी छाताडावर झालेले वार आम्ही दागिने म्हणून मिळवतो। तुमच्या बादशहाची ही अपमानाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही। तख्तियात न शमशीर चली न जंग छड़ी, पर मुगलिया सल्तनत को हर दरबार में जलील कर गया वो काफर। आलमपना, हम तो अभी भी हैरान हैं कि आपने उसे जिंदा कैसे जाने दिया। जब पैरों तले चिंगारी सुलगती है तो उसे मसल कर बुझा देना चाहिए, वरना शोले भभकते हैं। मिलेगी उसे सख्त से सख्त सजा मिलेगी। औलाद खान। जी हुजूर। नजर बंद कर दो उस सेवा को।
दरबारात संपूर्ण हिंदुस्थानाच्या समोर झालेल्या अपमानामुळं औरंगजेबानं फौलाद खानाला महाराजांना नजरकैद करण्यासाठी पाठवलं. राज, अहो या तुमच्या सिंह गर्जनेमुळं समजा हिंदुस्थानाचा गेलेला स्वाभिमान पुण्यांदा जागृत झालाय आणि वर्षानुवर्षाच्या पारतंत्र्याच्या बेड्यात तुटल्याची भाव समधीकडे पसरल्या. राज 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 घात झाला. त्यो फौलाद खान आपलं सैन्य घेऊन आपल्या हवेलीच्या बाजूने येतोय. काय? आज इस हवेली पर हमारे पहरे रहेंगे. होय राज, अहो तुम्ही नुसता आदेश द्यायचा, या समध्यांची खांडोळी करून ताजमहालाच्या चौताऱ्यावर कबरी बांधून येतो. ऐसे तो इस गुस्ताखी की सजा हम भी दे सकते हैं, लेकिन बादशाह आलमगीर, जिल्ले इलाही औरंगजेब की तरफ से आपको हिफाजत से रखने का हुक्म है. आज से इस हवेली पर हमारे पहरे रहेंगे. दगा करण्याच्या हेतूनं औरंगजेबानं महाराजांना नजरकैद केलं, पण शंभूराजे आणि इतर शिलेदार हवेलीच्या आत बाहेर करू शकत होते. आणि आता राजांनी या शिलेदारांना घेऊन नवा डाव मांडायला सुरुवात केली. औरंगजेब राजांना मारण्यासाठी योग्य वेळ शोधत होता आणि राजे आग्र्यातून बाहेर पडण्यासाठी योजनेची आखणी करत होते. पेटार तर आल्यात, आता पुढचा डाव कसा मांडायचा? आग्र्यातून बाहेर पडण्यासाठी 3 टप्पे आहेत. 1 हवेलीतून बाहेर पडणे, 2 आग्र्यातून बाहेर पडणे आणि 3 स्वराज्यामध्ये सुखरूप पोहोचणे. पण राजे, या पेटाऱ्यांचं काय करायचं? या पेटाऱ्यांचं काय करायचं? काही नाही, मिठाई भरून पाठवायची. मिठाई? मिठाई कशाला आबासाहेब? शंभूराजे, अहो आजारपणामध्ये तेवढेच आशीर्वाद लाभतील ना आम्हाला. महाराजांच्या योजनेनुसार मिठाईनं भरलेले पेटारे हवेलीच्या बाहेर पडू लागले. रुक जाओ, पिटारा नीचे रखो. क्या है इसमें? क्या है? अरे हुजूर मिठाई आहे हुजूर, मिठाई. पिटारा खोलो, खोलो पिटारा. ये बाबा खोल बाबा पिटारा, खोला. अहो मिठाई आहे, मिठाई बघा, मिठाई. लेकिन किस खुशी में? कसली खुशी खान साहेब? अहो आमच्या राजांचा आजार लईच वाढत चाललाय, दवाचा काहीच असर होईना. म्हणूनच दुवा मिळावी म्हणून ही मिठाई गोरगरीब साधू फकीर यांच्यात वाटाय निघाले. त्यासाठीच पाठवतो पेटारा. होशियार मत बनो, जाने वाले हर एक पिटारे की जांच होगी यहाँ से. बरं, तुम सुन लो, काय ते? हर एक पिटारा जांच किए बिना बाहर नहीं जाना चाहिए. जाओ. बरं. अशा प्रकारे मिठाईनं भरलेले पेटारे दररोज बाहेर पडू लागले. पुढच्या काही दिवसात पेटाऱ्याच्या तपासणीत शिथिलता येऊ लागली आणि याच संधीची वाट शिवाजीराजे पाहत होते. गड्यांनो, कसोटीचा क्षण जवळ आलाय. सगळ्यांनी योजना नीट समजावून घ्या. हिरोजी, तुम्ही आमचा पेहराव करून आमच्या ऐवजी बिछाण्यावर झोपायचं. पेटाऱ्यात आम्ही असू
पहारेकऱ्यांना शंका येणार नाही अशा रीतीने पेटारे बाहेर काढा. रघुनाथ पंत, तुम्ही शंभूराजांना घेऊन आधीच बाहेर पडा. काळोजी कुंभाराच्या घरी बहिर्जींच्या हवाली करा. पेटाऱ्यांपैकी आम्ही बसलेला पेटारा वेगळा होईल आणि काळोजी कुंभाराच्या घरी येईल. सर्जेराव, काळोजी कुंभाराच्या घरातून निघाल्यानंतर आम्ही यमुनेच्या तीरी येऊ. तिथे तुम्ही होडी तयार ठेवा. येसाजीराव, होडीतून यमुना पार केल्यानंतर पैल तीरावर तुम्ही घोडे घेऊन सज्ज असाल. पण गड्यांनो, कुणाच्याही कल्पनेच्या पलीकडील साहस आता आपण करू पाहतोय आणि हे करावंच लागेल. रयतेच्या राज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव. आता सगळी मदार आई तुळजाभवानीवरच. नीचे रखो, रखो. अरे जाने दो, मिठाई ही तो है. वैसे भी ये सिवा कल मरने ही वाला है. ये भी बात सही है. ठीक है, जाओ जाओ जाओ. ये सिवा बच कैसे जाता है? जाओ, मेरा मुंह क्या देख रहे हो? जाओ जाओ, ढूंढो उस काफर को. जाओ जाओ. आणि शिवाजी राजे वेश बदलत आपल्या मावळ्यांसह राजगडावर सुखरूप पोहोचतात. भवानी